निश्चित परफेक्ट झालाय सांगली मॅरेथॉन. दिस इज द बेस्ट गिफ्ट वी कॅन गिव्ह. अजून काय म्हणणार पुढच्या वेळेस? पुढच्या वेळी फुल सपोर्ट आणि फुल येणं उतरणार आहे एसी क्लब सगळा. तुम्ही कुठं आले? सांगली. सांगलीचे एसी क्लब, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. थर्ड विनर आमच्या बरोबर आहे, त्यांचं बाईक करणार आहोत आम्ही. तुम्हाला कसं वाटतं सांगली मॅरेथॉन? फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सांगली मॅरेथॉन मी दरवर्षी पार्टिसिपेट करत असते. माझं वय आहे 65 इयर्स ओल्ड आणि मला थर्ड रँक मिळालेला आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की सरांच्या या प्रोत्साहनामुळे सगळेजण इन्व्हॉल्व होतात आणि खूप मोठ्या प्रचंड संख्येने सगळेजण इथे उभे असतात आणि एन्जॉय करत असतात. थँक्यू. वर्षी इंटरनॅशनल मध्ये, डिस्ट्रिक्ट, स्टेट, इंटरनॅशनल मध्ये तिन्ही मध्ये प्राइजेस मिळवणारे आमचे सर आमच्या सोबत आहेत. त्यांचं नाव आहे दत्तात्रय कुलकर्णी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सांगली मॅरेथॉन असं वाटतं. एक मिनिट, तुमच्या ग्रुपसाठी एक मी गाणं डेडिकेट करते. नक्की. सुबह 4 बजे आए हैं and this is his 208th marathon. Can you believe? Wow. That marathon. Sir, how was your experience? Sangli में पहली बार आए? Hooray! Yes, it was my first run in Sangli, and the route was fantastic. The crowd support was excellent, and the en route support, especially the electrolytes and all, was fantastic. I would like to call Dr. Shilpa Date here, because of whom she is the inspiration. She is the original triathlete in Sangli. Dr. Shilpa Date ma'am. And of course Dr. Ganesh Chaudhary sir, who was the real inspiration behind this huge success. Dr. Shilpa Date, जोरदार congratulations ma'am. How was your experience? It was wonderful. This is my first Sangli marathon, so I was very excited. I'm just back from border run, and this was my recovery run, so I enjoyed like anything. Come on! Thank you so much. Give them a huge round of applause. Thank you so much ma'am. Thank you so much sir. हे मालूबाई दापाले, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. 10 किलोमीटर कंप्लीट करून आहे. कसं वाटतंय आजी? काही खाल्लं का? आराम केला थोडासा? येस. सांगली मॅरेथॉन तुमच्या एक्सपिरियन्स बद्दल काय सांगाल? कसं वाटलं? छान वाटलं. आणि पुढच्या वेळेस पण तुम्ही पळणार आहे? 10 किलोमीटर पळाले त्या. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. काय असं रहस्य आहे तुमच्या एनर्जीचं, तुमच्या हेल्थचं, फिटनेसचं? रस्ते माझे शेतात काम करणं, खाणं, राहणं, ढोरं हिंडणं, वरण करणं. क्या बात आहे. अशी गावाची आपली संस्कृती होती आणि त्याच्यामुळे ते एवढ्या फिट आहेत आणि आज या 10 किलोमीटर पळू शकले ऍट द एज ऑफ 79. 80व्या वर्षी आम्हाला तुम्ही पाहिजे 10 किलोमीटर रेस मध्ये, राईट? 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला राधे फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या ह्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचा मला या निमित्तानं संधी मिळाली. यासाठी मी खऱ्या अर्थानं फाउंडेशनचे आमच्या असणारे सर्व संयोजक त्यांचे आभार मानतो. चौगुले सरांचं खरं कौतुक करायचं आहे मला, कारण का चौगुले सरांनी एक अभिनव अशा पद्धतीची कल्पना मांडली आणि ती आता हळूहळू रुजायला लागलेली आहे सांगलीमध्ये. सांगलीला खऱ्या अर्थानं एक नाट्यपंढरी म्हणून सांगलीला बघितलं जातं. आता क्रीडानगरी म्हणून सांगलीकडे जर तिचा लौकिक यावं असं वाटत असेल तर या पुढच्या काळात आपण मॅरेथॉन स्पर्धेंना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी आज एक लोकप्रतिनिधी या नात्यानं सहभाग घेतला. 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला मी सगळ्या माझ्या असणाऱ्या तरुणांना, सहभाग घेतलेल्या माझ्या असणाऱ्या स्पर्धकांना शुभेच्छा देतो. जिंकणं, पहिलं दुसरं येणं ह्याच्यापेक्षा सहभाग घेणं आणि त्या असणाऱ्या सहभागाचा आनंद घेणं यात एक वेगळी मजा असते. आम्हीसुद्धा आज 10 किलोमीटरच्या रेसमध्ये सहभाग घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीनं या निमित्तानं सर्व आमच्या असणाऱ्या स्पर्धक सहकाऱ्यांच्याबरोबर तो असणारा चालण्याचा आणि पळण्याचा आनंद घेतला. आपण ह्या पुढच्या काळात खऱ्या अर्थानं जर सदृढ अशा पद्धतीची शरीरयष्टी आपण ठेवली तरच निरोगी मन आपलं राहू शकतं आणि निरोगी मन असेल तरच आपण समाजासाठी काहीतरी भरीव करू शकतो. आणि म्हणून आपण मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आमच्या तरुणाईनं आणि आमच्या असणाऱ्या सर्व सहकार्यांनी भाग घ्यावा. आज तर एक 78 वर्षाची आमच्या आजीनं कमाल केली. त्यांनीसुद्धा सहभाग नोंदवला आणि त्यांच्यातल्या असणारा उत्साह आणि ऊर्जा बघितल्यानंतर आम्हालासुद्धा असं वाटते की अशा पद्धतीच्या ह्या स्पर्धा सातत्यानं सांगलीमध्ये व्हाव्यात आणि एक चांगल्या पद्धतीचं क्रीडा प्रकार या निमित्तानं रूढ व्हावा आणि वाढावा. नमस्कार. राजे सेवा फाउंडेशनतर्फे हे सलग 3ऱ्या वर्षी हे जे सांगली मॅरेथॉनचं आयोजन केलं गेलेलं होतं. ह्याच्यामध्ये 3, 5, 10, 21 आणि 35 किलोमीटरचं रन्स आयोजित केलेले होते. त्यामध्ये आम्ही ॲम्बिशियस एंड्युरन्स क्लबमार्फत भाग घेतलेला होता. आम्ही जवळपास 40 लोकांनी भाग घेतलेला होता. 150 लोकांनी भाग घेतलेला होता.
अतिशय उत्तम असं आयोजन यात करण्यात आलेलं आहे आणि सगळीकडे रूटचा सपोर्ट म्हणावा किंवा रूटवरचं हायड्रेशन म्हणावं हे अतिशय उत्तम होतं. एक सांगलीसाठी एक खूप मोठा आणि चांगल्या प्रकारचा इव्हेंट आणि असा एक इव्हेंट की ज्याच्यामध्ये स्पॉन्सरशिपची फार वाट न बघता स्वतःच्या पैशातनं इथल्या ऑर्गनायझर्सनी स्वतःनी चालू केलेला हा इव्हेंट होता आणि अतिशय उत्तमरित्या हा 3रं वर्ष इव्हेंट चालू झालेला आहे, चालू केलेला आहे. असाच वर्षानुवर्ष इव्हेंट चालू राहावा असं ॲम्बिशियस इन्शुरन्स क्लबतर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि सांगलीकरांनी मोठ्या संख्येने याच्यामध्ये भाग घ्यावा. यावेळेला 1500 लोकांनी भाग घेतला होता, पुढच्या वर्षी 3000 5000 लोकांनी भाग घ्यावा असं एक सांगलीकरांना आवाहन करतो. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर केतन गद्रे, व्यवसायाने बालरोगतज्ञ असून हाऊस म्हणून गेले 2 वर्ष मी रनिंगची प्रॅक्टिस करतो आहे. यावर्षी राधे सेवा फाउंडेशनने घेतलेल्या सांगली मॅरेथॉनमध्ये मी 21 किलोमीटरमध्ये सहभाग नोंदवला होता. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील नियोजन उत्तम होते. यावर्षी मी 2 तासात मॅरेथॉन पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ती त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि चांगल्या वातावरणामुळे मॅरेथॉन ही 2 तासात पूर्ण करण्यात मला यश मिळाले. हायड्रेशन सपोर्ट, एन रूट सपोर्ट एकदम उत्तम होता. भविष्यात देखील राधे फाउंडेशन अशाच पद्धतीने सांगली मॅरेथॉनचे उत्तमोत्तम नियोजन करत राहील अशीच आशा बाळगू. थँक्यू. राधे सेवा फाउंडेशनमार्फत दरवर्षी हाफ मॅरेथॉन वगैरे घेतले जाते, पण ह्या वर्षी 35 किलोमीटरचे एक नवीन इव्हेंट सुरू केलेला होता, त्यामध्ये मी भाग घेतलेला होता. माझे वय 60 वर्षे असून मी ॲम्बिशियस इन्शुरन्स क्लबमार्फत येतो होतो. आमच्या क्लबमार्फत एक जवळजवळ 150 जण होते आणि इथलं नियोजन वगैरे कायम चांगलं असल्यामुळं आम्ही दरवर्षी यामध्ये पार्टिसिपंट वाढवतच आहोत आणि इथलं नियोजन एक नंबर असून हायड्रेशन पॉईंट जे होते ते सगळे व्यवस्थित होते आणि प्रत्येक 1.5 किलोमीटरला होते. त्यामुळं सगळ्यांच्याकडनं रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे आणि ही रेस आम्हाला फार आवडलेली आहे आणि दरवर्षी भरवावी. My name is Akshita. I am from Murga High School from Vasco, Goa. This is my first time to Sangli. I participated many marathons, but this was my first time to Sangli. Well organized, nice refreshment was given, very nice runners I met and very well organized. Thank you. नमस्कार, मी राहुल शिरसट. आज 21 किलोमीटरसाठी भाग घेतला होता. अतिशय सुंदररित्या हायड्रेशन नियोजन अगदी एकदम परफेक्ट होतं. माझा आज इथं PB झाला. यांच्या नियोजनामुळं अगदी कुठेही मला अडथळा आलेला नाही आहे. व्यवस्थितरित्या हायड्रेशन असल्यामुळं रन करताना कोणताही प्रॉब्लेम आला नाही आणि माझा 1 मिनटानं PB झाला आणि खूप नियोजन अतिशय सुंदर होतं. नमस्कार, थँक्यू. Hello everyone, I am from Vasco, Goa, from Urmugao High School. My name is Megha. I have participated in the Sangli Marathon for the first time and this was the very well experience and I really liked the organization and all and the refreshment was also very nice. Thank you. मी डॉक्टर मिलिंद शहा, मी साताऱ्याहून आहे. आम्ही सगळे शिव स्पिरिट ग्रुपचे रनर्स आहे. आज आम्ही जवळजवळ आमच्यापैकी सर्व लोकांनी 35 किलोमीटर केलं आहे. मी स्वतः 35 केलं आहे. माझं वय 68 आहे. 4 तास 10 मिनटात पूर्ण केली. गेली 2 वर्ष झाली. म्हणजे ही माझी राधेची 3री मॅरेथॉन आहे. कारण अरेंजमेंट छान असते, रूट सपोर्ट छान, ओव्हरऑल वातावरणही छान होतं आणि मुख्य म्हणजे इथं नंतर मिळणारा ब्रेकफास्ट छान असतो. हा पण फेटा ही एक मोठा सत्काराची आनंदाची गोष्ट आहे. फेटे घालून आम्ही सगळेजण 35 वाले फिरतो आहे आणि सगळीकडे आम्हाला प्रायोरिटी आहे. म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे सगळीकडे 35 किलोमीटर वी आर प्रायोरिटाइज्ड. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा मी आज ज्यांनी हाफ मॅरेथॉन 35 किलोमीटर आणि उरलेले डिस्टन्सेस कंप्लीट केलेले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मी सांगलीचाच आहे आणि सांगलीतली ही राधे फाउंडेशनची 3ऱ्या वर्षाची मॅरेथॉन आहे. तर हाफ मॅरेथॉन डिस्टन्स मी आज कंप्लीट केलं आहे. एकदम मस्त वातावरण होतं. रस्त्यावर खूप चांगल्या प्रकारचा सपोर्ट होता, पाण्याचा आणि डायरेक्शनचा. जे सगळे स्वयंसेवक होते ते खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करत होते आणि गाईड पण करत होते. तसंच या ठिकाणी जे सगळ्यांचा माहोल आहे तो एकदम उत्तम झालेला आहे. सांगलीकरांना आणि सांगलीच्या परिसरातल्या इतर लोकांना पण याच्यामुळं खूप चांगली प्रेरणा मिळणार आहे आणि सर्वांनी एक्सरसाइज करावा, रनिंग करावं आणि हेल्दी फिट फाईन राहावं अशा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही इतका चांगल्या प्रकारचा इव्हेंट या ठिकाणी ऑर्गनाईज केला त्याबद्दल तुमचा आभार मानतो. थँक्यू. राधे फाउंडेशनने आज जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे, या उपक्रमात 5 किलोमीटर, लहान मुलांपर्यंत 3 किलोमीटर, त्यानंतर 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर आणि जे टाटा मॅरेथॉन करणार आहेत
त्यांचं प्रॅक्टिस व्हावं म्हणून 35 किलोमीटर पण हा ॲड केलेला आहे इव्हेंट यामध्ये. तर अतिशय सुंदर नियोजन केलं. हायड्रेशन पॉईंट खूप छान होते आणि त्यांचा सपोर्ट खूप चांगला होता. इथलं वातावरण बघितलं तर सगळेजण भारावून जातील. आणि सांगलीची एक नव्यानं हल्ली ओळख व्हायला लागली आहे, ती म्हणजे आपली सांगली ही एक आयर्नमॅन बनवणारी फॅक्टरी व्हायला लागली आहे हळूहळू. आणि त्यातला एक भाग असतो हा रनिंग. तर तो ह्यावेळा लोकांनी उत्स्फूर्त भाग घेऊन, सहभाग घेऊन अतिशय छान प्रतिसाद मिळाला. राधे फाउंडेशनचं खरोखर मी कौतुक करतो की त्यांनी इतका छान ऑर्गनाईज केलं हे सगळा इव्हेंट. आणि मी एस3 अकॅडमीतर्फे आमच्या जवळजवळ 25 ते 30 मुलांनी यामध्ये भाग घेतला होता, सर्व वयोगटातील. मी मुद्दाम मुलं म्हणतो कारण ती पळतात. 65 वर्षापासून 5 वर्षापासून 65 वर्षापर्यंत आमच्या अकॅडमीमध्ये स्ट्रेंथ आहे सर्वांची मिळून. तर आम्ही सगळ्यांनी यात भाग घेतला होता आणि सगळ्यांनी खूप आनंद सगळा मिळवला या सगळं करत असताना. आणि हेल्दी चांगली राहावी, हेल्दी फिट राहावी म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही पण यामध्ये सहभागी व्हावं आणि स्वतःला हेल्दी आणि फिट करावं. थँक्यू. गुड मॉर्निंग. मी डॉक्टर मनाल अंतिकाट. हे माझं सेकंड टाईम आहे जे मी पार्टिसिपेट करते सांगली मॅरेथॉनला. आणि यावेळी मी 35 किलोमीटरसाठी पार्टिसिपेट केलेला. आणि सांगायचं म्हणजे अतिशय उत्तम हायड्रेशन सपोर्ट होता. क्लायमेटही खूप सुंदर होता आणि हायड्रेशन सपोर्ट तो खूपच सुंदर होता. आणि त्यासाठी त्यानंतर फिजिओथेरपी सपोर्ट पण अतिशय चांगला होता. आणि खूप इम्पॉर्टंट ह्या मॅरेथॉनचं विशेष म्हणजे असं मी सांगेल की टाटा मॅरेथॉनसाठी जो नेक्स्ट मंथ आहे त्यांच्यासाठी हा फुल प्रिपरेशनसाठी उत्तम रेस आहे. तो मी सगळ्यांना सजेस्ट करेल की नेक्स्ट इयर जे TMMसाठी जाणार आहात हे 35 किलोमीटर नक्की भाग घ्यावं. थँक्यू.